78,000 मताधिक्य, आता 78,000 झाडांचा संकल्प. आमदार सुहास बाबर यांचा हिरवा संकल्प. नमस्कार, आपण पाहताय मराठी टाइम्स. वाढत्या उष्णतेने राज्य होरपळत आहे. सावलीसाठी झाड शोधावं लागते आणि अशा वेळी खानापूर मतदारसंघातून एक वेगळीच हाक उमटली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन निसर्ग वाचवण्याचा संकल्प करत आमदार सुहास भैया बाबर यांनी तब्बल 78,000 झाडे लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नेमका काय आहे हा ट्री आर्मी उपक्रम, पाहूया हा विशेष रिपोर्ट. राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. रस्त्यावरून चालताना विश्रांतीसाठी एखादं झाड सुद्धा दिसत नाही. उन्हाच्या तीव्र झळांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. निसर्ग बदललाय का, की माणूस निसर्गाशी बेईमानी करतोय, अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसत आहे. मात्र काही लोक चर्चा न करता थेट कृतीत उतरतात आणि खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास भैया बाबर यांनी असाच एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. वाढत्या उष्णतेवर एकमेव उपाय म्हणजे वृक्ष लागवड. हा विचार मनाशी ठेवत त्यांनी ट्री आर्मी ऑर्गनायझेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विधानसभेत मिळालेल्या 78,000 मताधिक्या इतकीच, म्हणजे तब्बल 78,000 झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. याबाबत बोलताना आमदार बाबर यांनी एक भावनिक अनुभवही सांगितला. हे पिंपळाचं झाड आहे. त्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्व आहे. त्याला देवाचं झाड म्हणून सुद्धा काही वेळेला म्हटलं जातं. बौद्ध धर्मामध्ये सुद्धा ह्या झाडाला अत्यंत महत्व आहे. दुसरी गोष्ट, मेडिसिनसाठी सुद्धा ह्या झाडाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि तिसरी गोष्ट, आपली श्रद्धा आहे की हे झाड देवाचं झाड म्हणून गणलं जातं. आणि मग ह्या झाडाखाली येण्याचं दुसरं महत्वाचं कारण असं होतं की हे झाड कुठं आलं होतं, तर हे झाड माझ्या घराच्या कंपाऊंडवरती आलं होतं. आणि मी ते बरेच म्हटले की अरे हे तोडून टाका, ते झाड वाढलं की कंपाऊंड पडेल, झाड वाढले की कंपाऊंड पडेल. आणि मला अनेक लोकांनी असं सांगितलं की पिंपळाचं झाड तोडायचं नसतं. मी काय केलं, मी ते कंपाऊंड पाडलं 1.5 फुटानं आणि त्यातनं ते आलेलं येवलं स्वरूप बाहेर काढलं. आणि मी प्रयोग करायचा म्हणून मी ह्या स्मशानभूमीच्या आमच्या एरियामध्ये हे झाड लावलं होतं. 7 महिन्यापूर्वी ह्या झाडाचं मी पुनर्रोपण केलं होतं. आज हे झाड किमान 14 फुटाचं झाड झालंय. मला असं वाटतं की अनेक 1.5-2 वर्षानंतर एखादी दुःखद घटना घडल्यानंतर लोक ह्या झाडाच्या सावलीमध्ये बसतील. तुम्ही जागा दाखवा, आम्ही झाड लावू, असं आवाहन करत त्यांनी लोकसहभागातून ही चळवळ उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या ट्री आर्मी सोशल मीडिया अकाउंटला जो कोणी फॉलो करेल त्या व्यक्तीच्या नावानेही एक झाड लावलं जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मतदारसंघातील वन विभागाच्या जागा, मोकळी क्षेत्रे आणि गरज असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याची तयारी सुरू झाली आहे. सामाजिक भान असलेला नेता म्हणून आमदार सुहास बाबर यांची ओळख आधीपासूनच आहे. मात्र निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेत त्यांनी राजकारणासोबत सामाजिक जबाबदारीचं भान जपणारा आदर्श समोर ठेवला आहे. आज गरज आहे ती केवळ भाषणांची नाही तर कृतीची. आणि भविष्यातील पिढ्यांना सावली देणाऱ्या या उपक्रमातून अनेकांनी प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी सुरू झालेला हा ट्री आर्मी उपक्रम भविष्यात नक्कीच मोठा बदल घडवेल अशी आशा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.